सातारा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 19चे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिता मंगेश जगताप यांची काल कोपरा सभा पार पडली. या सभेसाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा शिवसेना संपर्क प्रमुख शरद कनसे, सातारा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांच्या उपस्थितीत कोपरा सभा पार पडली. शंभूराज देसाई यांनी अनिता जगताप यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे लोकांना आवाहन केले व प्रभागासाठी लागेल तेवढा निधी देणार असं म्हणणं व्यक्त केलं. यावेळी अनेक तरुण, युवक, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सभागृह अनिता मंगेश जगताप या देखील सन्माननीय मंत्री महोदयांच्या समोर आपल्या सभेच्या ठिकाणी शुभारंभ होते. या सभेच्या निमित्ताने सहर्ष हार्दिक स्वागत करावे. छत्रपती संभाजी महाराज की पुणे शहरात छत्रपतींचा जयघोष करूया. देवा छत्रपती शिवाजी महाराज की देवदेव छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. मंगेश जगताप पुत्र समाजाच्या वतीने एक आकर्षक फोटोफ्रेम देखील सन्माननीय मंत्री महोदयांना या निमित्ताने देण्यात येते. माझी सैनिक विजय पुणे यांच्या शुभास्ते जरा वेगवेगळ्या करण्यासाठी जोरदार तयार वाजवूया. मंत्री महोदय आपल्याबद्दल कधीतरी असतात, मात्र कधी दादा आपल्या बरोबरच राहतात. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. या ठिकाणी सहर्ष स्वागत होते मंत्री भोसले यांच्या शुभास्ते स्वागत. पुनश्च एकदा जोरदार तयार वाजवूया. या परिसरामध्ये जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त वेळ समाजकारणामध्ये आपला वेळ दिली की या प्रभागाचं, या भागाचं नेतृत्व मंगेश जगताप किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांनी करावे आणि त्या जगताप यांना उमेदवारी नामंजूर केली. आणि मला सांगायला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतोय. कायमच संघर्ष करणारे मंगेश जगताप यांना या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ येऊन ठेवली आणि त्यावर व्यक्त करणार आहेत. उपस्थित आणि सर्व मान्यवर जमलेले माझे सहकारी, समोर बसलेले आपल्या प्रभागातील सर्वजण, आपल्या उपस्थितीबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते. मी सौ अनिता मंगेश जगताप आपल्या प्रभागात 19चे अधिकृत उमेदवार आहे. माझ्या कामाचा संकल्प मांडण्यासाठी मी उभे आहे. तर आपला हा भाग शाहूनगरचा त्रिशंकू भाग असल्यामुळे आज प्रत्येक गोष्टीमध्ये मागे आहे. कामाबद्दल तर अधिकच काही कामं झालेली नाहीये, काही ठिकाणी कामं झालेली आहेत. आज हा त्रिशंकू भाग असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये पुढे येणे गरजेचं आहे. आज शंभूराजे साहेबांच्या ज्या काही येण्यामुळे जो काही आज प्रतिसाद मिळाला आहे तो बघून तर खूप मला आनंद झालेला आहे. आणि आज 15 दिवसापासून जे आपण जी पदयात्रा काढतोय किंवा जे काही घरोघरी जाऊन सर्वे करतोय त्याच्यामुळे सगळ्यांचा पाठिंबा इतका छान मिळत आहे की त्यामुळे मलाही उत्साह वाढलेला आहे. आज बरीचशी कामं करणे बाकीचे आहे. आज सगळ्यात पाणी पुरवठा, रस्ता, स्ट्रीट लाईट जे काही करणं गरजेचं आहे ते आपण सगळे मिळून करणार आहे. आणि शाहूनगर वासियांनी असाच पाठिंबा
परिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 19 मधल्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ अनिताताई मंगेश जगताप यांच्या निवडणूक प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सन्माननीय रविराजे देसाई, सन्माननीय रणजित भोसले, इतर सर्व व्यासपीठावरील या प्रभागातील ज्येष्ठ मान्यवर पदाधिकारी, उपस्थित माझ्या मोठ्या संख्येने जमलेल्या माता भगिनी, सर्व ग्रामस्थ, सर्व प्रभागातील मतदार, सर्व युवा सहकारी कार्यकर्ते, सन्माननीय बंधू आणि भगिनी, आज दुपारपासून शहरामध्ये अनेक प्रभागांमध्ये जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी मी फिरतो. माझ्या अगोदर ज्या दादांनी भाषण केलं त्यांचं भाषण मी ऐकतो. तुम्ही ते म्हटले शिवसेना भाजपने एकत्र काम करा. दादा, आमची इच्छा होती, आम्ही वाट बघत होतो आम्हाला कधी हात मारते कृती करायला नगरपालिकेची. पण आता येऊ नको तर कुठल्या गाडीत असं म्हणता येते का आपल्याला? बोलावलंच नाही तर काय करायचं? पण शेवटी आता माणूस काही झालं तरी शेवटी बोलवल्यावरच जातो ना. हाकच मारली नाही. आपल्याकडे आमच्या खेड्यात पद्धत म्हणणं आहे बा, येऊ नको तर ह्याचं आपलं कसं चाललं, येऊ नको तर कुठे लागलं. आम्ही आपलं म्हणलं झाला आपली जेवढी शिवसैनिक आहेत त्याला एकत्र गोळा करून रणजित आम्ही आपलं लागलो कामाला. आणि मग मंगेश सारखे कार्यकर्ते असतील, अमोल सारखा कार्यकर्ता असेल, निलेश सारखा असेल, हे सगळे कार्यकर्ते आमचे एकत्र आले. 2-3 दिवसातली ही तयारी. एक महिनाभर जरी आधी आम्ही सावध झालो असतो तर मग थोडस शहरातलं चित्र आपल्याला आणखी थोडं वेगळं दिसलं असतं. पण ठीक आहे, मला राजकारण करायचं नाही. दादा जे म्हटले की भाजप सेना ठीक आहे ना, सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत. मंत्रिमंडळामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, आमचे शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रवादीचे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत. जिल्ह्यातलंच उदाहरण घ्या तर शिवसेनेचं मी पालकमंत्री आहे, शिवेंद्रराजे मंत्री आहेत, मकरंद मंत्री आहेत. त्यामुळे सरकार म्हणून आम्ही एकत्र आहे. आमचा प्रयत्न होता इथं सुद्धा राहावं, 4-2 जागा पुढे मागे सरकून वाटून घ्याव्यात, जागा वाटप करावं आणि हातात घालून काम करावं. पण ते नाही झालं. कशामुळे नाही झालं, काय नाही झालं, कधीतरी निवडणूक झाल्यानंतर विस्तृतपणाने सातारा भाषेच्या समोर आपण ते ठेवू. प्रश्न येतो आता या प्रभाग क्रमांक 19 मधनं मी आल्यापासून ऐकतोय, मी आल्यावर सुद्धा बघितलं की थोडं स्ट्रीट लाईट काय नाही म्हणजे हे त्रिशंकू विभाग होता अगोदर. त्रिशंकू असला साताऱ्यातच होता ना, असं कुठं गावावर होता एखाद्या दुसऱ्या तिथं त्रिशंकू म्हणजे निधी टाकता येत नाही. निधी टाकता येतो ना, अशातनं टाकायचा, कोणी टाकायचा, तर मी त्याच्यावर भाष्य करत नाही. करायचं म्हटलं तर सगळं करता येतं. तेव्हा हवं होतं या परिसरामध्ये नगरपालिका. आता तुम्हाला मला मंगेश म्हणला, लोक म्हणतात तुम्ही शिवसेनेचे आहे, निवडून जाऊन काय करणार नगरपालिकेत? अहो, शिवसेनेकडे नगर विकास खातं आहे. नगरपालिका कोण चालवतं? नगर विकास खातं चालवतं. नगर विकास खात्याच्या मंत्री आणि अगदी मी म्हणतो राहू दे ना, एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत जायचं. अयो, खट्ट्या पालकमंत्री आहेत ना सातारा. माझ्या हातात जिल्हा नियोजन समिती मधला निधी माझ्या हातात आहे, नगर उत्तर मधला निधी माझ्या हातात आहे, कितीतरी निधी माझ्या हातात आहे ना. जिल्ह्यामधला नाविन्यपूर्ण मधला निधी माझ्या हातात आहे. मी आता या प्रभाग क्रमांक 19 मधल्या मतदारांना एकच विनंती करणार आहे की मी पहिल्यांदा या भागात आलोय, तुम्हाला आग्रह करतोय, आमच्या अनिताताईसाठी मत मागतोय. मी विश्वासानं सांगतो, तुम्ही अनिताताईला निवडून द्या. आमचे किती नगरसेवक निवडून जाणार हा विषय महत्वाचा नाही, पण अनिताताई आमची नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर पालकमंत्री म्हणून एका वर्षात या प्रभागामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने यात मागणी केलेल्या कामांची हा पालकमंत्र्याच्या कोट्यातनं 100% दिला जाईल. हा शब्द एवढ्या सगळ्या शेकडो लोकांच्या समोर या ठिकाणी
तुम्हाला अनुभव प्रमाणातल्या लोकांना कमी असेल, पण ही माझ्या मतदारसंघात बसलेली 7-8 पुढे आहेत बघा, ही सगळी इथं शाहूनगर मध्ये राहतात. आप्पा आहेत, पालस्कर आहेत, आमचा बाळू गायकवाड, बाळू नाही, बाळासाहेब तो आधी बाळू होता, पण आता कॉन्ट्रॅक्टर झाला की मोठा बाळासाहेब झाले गायकवाड. आपले यादव यांनी काय केलं, योगेश आहे, याला विश्वास जाधव आहे, त्याला सगळ्यांना माहिती आहे की शंभूराज देसाई एकतर कधी सहजासहजी शब्द देत नाही, आणि जर एकदा शब्द दिला वाटेल ते झालं तरी तो शब्द मी पूर्ण करतो. हे माझ्या अनुभव आहे, तुम्हाला सुद्धा तो अनुभव येईल आणि करावंच लागणार आहे. आळवी पळवी भाऊच राहतो ना ह्या वार्डामध्ये, त्याच्यामुळे तिकडं अनिताताई लाडकी बहीण आणि तिकडं सक्का भाऊ, घरात जायचे ना मला आमच्या, म्हणणार माझ्या ऐकीत आला सभा केली देतो म्हणणार कुठं काय. त्यामुळं असं म्हणायची वेळ येणार नाही. निश्चितपणे या पण एक वर्षी, पहिल्या वर्षी थोडी कामं, दुसऱ्या वर्षी थोडी कामं, नाही तर बहीण लाडकी म्हणलं सारखंच एकदमच सगळी द्या. एक वर्षात थोडी कामं, पुढल्या वर्षात म्हणजे समजून घ्यायचं त्याला. पण एक आहे, तुला नगरसेवक, वहिनीला नगरसेवक, ताईला नगरसेवक केल्यानंतर लोकांना फरक दिसत. याच्या अगोदर झालेली कामं, आणि पालकमंत्री येऊन गेला, पालकमंत्र्याला शब्द दिला, पालकमंत्र्याच्या शब्दाप्रमाणे आपण नगरसेवक निवडून दिला, आणि मग कामं कशी जास्त झाली एका वर्षात तुम्हाला फरक दाखवेल. एवढंच या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कोकणा सभा पुढे करायचं आहे. थोडा सगळ्याच सभांना उशीर होत गेला, त्यामुळे प्रभाग क्रमांक 19 मधल्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांना, उपस्थित सर्वांना हात जोडून माझी विनंती आहे की या नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा आपण या ठिकाणी मतदान करणार आहात नगरपालिकेसाठी म्हणून. आणि दादानी आमच्या जगतापताईचा इतिहास सांगितला की त्यांच्या सासूबाईंनी कशा पद्धतीने पूर्वीच्या काळात वाघाला बांधून ठेवला होता. त्यामुळे असा इतिहास असणाऱ्या जगताप परिवारातली सून या प्रभागातलं नक्की नगरपालिकेमध्ये आपण निवडून पाठवा, आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी पालकमंत्री ठामपणे उभा आहे. आणि मी तर कमी पडणार नाहीच नाही, पण समजा झालं तर माझ्यावर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सुद्धा तुमच्या पाठीशी उभे आहेत, एवढा विश्वास या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मिळतो. पुन्हा एकदा येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग 19 ब मधनं धनुष्यबाण चिन्हासमोरचं बटन दाबून सौभाग्यवती अनिताताई मंगेश जगताप यांना प्रचंड मताने आपण विजय करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.